दिला पाहिजे असं मला वाटतं. अभिमन काय म्हणतो मुलं शाळेत आले पाहिजेत, पण अशा आलेल्या मुलांना शिकवायचं किती मोठं चॅलेंज आहे. पाचवीला प्रवेश दिला तुम्ही सोपं आहे, पण त्याला चालू व्यवस्थेमध्ये त्याला सेट होणं असेल, त्याला प्रवेश दिला नसेल आपल्या डोक्याचं टेन्शन खरंच कमी होतं. कारण एवढी परिपक्व झालेले असतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आता वयानुरूप माझ्या वर्गात दोन जे 2-4 महिन्यांनी कमी आहेत, नंतर आपण त्यांना प्रवेश दिलेला आहे, बाबा सप्टेंबरून घेतलेले आहेत, त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये डिफरन्स भरपूर आहे. वयानुरूप ज्या वेळेला आपण प्रवेश देतो तेव्हा मॅडम म्हणल्यासारखं त्याचं वय पाहूनच द्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक पुढच्या ज्या गोष्टी आहेत, जी काठीण्य पातळी आहे, तो सहजतेने पार करू शकतो. आणि वयानुरूप जर प्रवेश दिला नाही तर तिथं आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते. आणि मेहनत घेऊन सुद्धा त्याच्यावरती काही होत नाही. मग ते गरज नाही, पण त्याला जे हवं म्हणजे कमी बेसिक त्याला शिकू शकतो. मग त्यामध्येच न्यूनगंड तयार होतात की ही बाकीची मुलं शिकतात, लगेच टीचरने सांगितलं की त्यांना कळतं मला समजत नाही. मग हे असं ते प्रवाहापासून मूळ प्रवाहापासून दूर दूर होत जातं. मग हेच शाळाबाह्याचं प्रमुख कारण आहे की त्यांचं वय त्या म्हणजे कॅप्चर जे आपण घेतो ते त्यांची मानसिकताच नसते की ते मी कॅप्चर करू शकतो. मग त्या मुलांचं आणि या मुलांचं तुलना सुरू होते. आणि जेव्हा तुलना चालू होते न्यूनगंड आपोआप निर्माण होतो आणि आपोआपच ही बाहेर मुलं फेकली जातात. आणि मग त्यांच्यामध्ये अनास्था, घरी काय तर वेगळं सांगायचं, मला शाळेत शिकवत नाही, मी जात नाही, किंवा बाई त्याच्याकडेच लक्ष देतात, माझ्याकडे देत नाही. आणि आपल्याला सिलेबस कव्हर करायचा असतो, त्यामुळे जी पटापट उत्तर देतात त्याच्या पाठीमागे आपण लागतो. याच्यासाठी थोडा प्रयत्न करतो, पण हा म्हणाव तसा आपल्याला रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यानंतर आपलं पण अनावधानाने थोडंसं दुर्लक्ष होतं.